या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर। माऊलींची पालखी वेळापूर इथून प्रस्थान केल्यानंतर ठाकूरबुवा समाधी या ठिकाणी पालखी पोहोचली। या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माऊली माऊली टाळ मृदुंगाचा जयघोष करत रिंगण सोहळा पार पडला। रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली। काही वेळातच माळशिरस तालुक्याच्या हद्दीत ज्येष्ठ बंधू सोपानदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखींची भेट झाली। या दोन पालख्या एकमेकांना भेटल्या। यावेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल विठ्ठलचा जयघोष केला। माऊलींच्या पालखी विश्वस्तांनी सोपानदेव यांच्या मानकऱ्यांना मानाचा नारळ प्रसाद दिला। बंधू भेटीचा हा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले। पुढे माऊलींची पालखी भंडी शेगाव इथं मुक्कामी पोहोचली। दरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी बोरगाव मार्गे मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहोचली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आषाढी वारी संदर्भात पंढरपूर दौरा असताना सोलापूर विमानतळावर लाल बावटा फेरीवाले, चारचाकी, खोकेधारक श्रमिक संघटना, सीटू संलग्न यांच्या वतीनं शिष्टमंडळानं भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं। शिष्टमंडळात माजी आमदार नरसय्या अडमास्तर, संघटनेच्या अध्यक्षा नलिनी कलबुर्गी, ॲडव्होकेट अनिल वासम, शांताबाई कोळी यांचा समावेश होता। विक्रेत्यांनी मांडलेल्या वस्तुस्थितीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आश्वासन दिलं की 70 फूट भाजी मंडईतील विक्रेते सध्या ज्या जागेवर आपला व्यवसाय करत आहेत त्या जागेवरच जैसे थे स्वरूपात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर नवनिर्वाचित महापौर आणि महापालिका सभागृहात निर्णय होईपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाईल। याबाबत पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं। श्री क्षेत्र पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन व्हावं, त्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुखदर्शन घेतलं। यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुखदर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। अक्कलकोट पंचायत समितीतील शिक्षण विभागाच्या स्वच्छतागृहात गट शिक्षणाधिकाऱ्यांनी कपाट आणि दप्तर ठेवलं। यामुळं महिला कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहात जायचं कुठं अशी मोठी समस्या निर्माण झाली आहे। पंचायत समिती अक्कलकोट शिक्षण विभाग इथं 3 महिला कर्मचारी कार्यरत आहेत। कार्यालयात सुसज्ज स्वच्छतागृह बांधलेलं आहे। त्या स्वच्छतागृहाचा वापर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यालयीन दप्तर आणि कपाट ठेवण्यासाठी केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे। येथील महिला कर्मचाऱ्यांसाठी हे स्वच्छतागृह बांधलं आहे, परंतु त्याचा वापर करायचा म्हटलं तर दप्तर आणि कपाट ठेवल्यानं या महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे। बार्शी रोड परिसरातील बाळे येथील एका लॉजवर अल्पवयीन मुलीवर मुस्लिम तरुणांकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली। लॉज चालकानं अल्पवयीन मुलांना रूम उपलब्ध करून दिल्यानं ही घटना घडली असून या लॉज चालकाला अटक करावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं लॉजवर मोर्चा काढून टाळे ठोको आंदोलन करण्यात आलं। आरोपी साकिब सय्यद याच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला। लोटस लॉज चालक रत्नाकर पवार याला सह आरोपी करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं लॉजवर मोर्चा काढण्यात आला। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस
यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर